रायगडमधून पुढची बातमी येते आहे। रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आता आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा लागण होण्यास सुरुवात झालेली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आयसोलेशन कक्षामध्ये काम करणाऱ्या 2 आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाली आहे। या दोघांना आयसोलेशन कक्षामध्ये ठेवण्यात आले। महड आणि कर्जत इथल्या नर्स तसंच कर्जत उपजिल्हा रुग्णालयामधील 2 डॉक्टरांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। सद्यस्थितीमध्ये अलिबागमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। पुढच्या बातमीकडे वळूयात। कोरोना संकटामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनेक गरजूंसाठी वरदान ठरते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी 17 नोव्हेंबर 2017 रोजी या कक्षाची स्थापना करण्यात आली। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचं कामकाज चालतं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं कोविड वॉर रूम हे रूपांतर करण्यात आलं आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणं, कोविड हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणं आदी कामं या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येतात। एवढंच नाही तर गेल्या 2 महिन्यांमध्ये 200हून अधिक नॉन कोविड रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले। शिवाय 4 वेळा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। त्याचबरोबर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे पत्रकार आणि पोलिसांसाठी जवळपास 11 कोरोना तपासणी शिबिरांचं आयोजन सुद्धा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून करण्यात आलंय। वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना 17 नोव्हेंबर 2017 झाली आणि आजतागायत जवळपास 12,500 रुग्णांच्या मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात या वैद्यकीय मदत कक्षाला यश मिळालंय। आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे जे गरजू रुग्ण आहेत, जे कोविड पॉझिटिव्ह ज्यांच्या रिपोर्ट येतात त्यांना माध्यमातून तात्काळ बेड उपलब्ध करून देण्यास मदत असेल, तात्काळ ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यासाठी मदत असेल, आदी सगळ्या गोष्टींची मदत गरजू रुग्णांना या ठिकाणाहून केली जाते। पुढच्या बातमीकडे वळूया। सध्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील बाजार बंद आहेत आणि त्यामुळे बैल खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा ठप्प झालेत। यावरती परभणीमधील शेतकऱ्यांनी एक नामी शक्कल लढवली आहे। शेतकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बैलांची खरेदी विक्री सुरू केली आहे। ज्या शेतकऱ्याला आपला बैल विकायचा आहे तो शेतकरी बैलाचा फोटो व्हॉट्सॲपवरती टाकतो आणि त्याचबरोबर बैलाची किंमत आणि आपला मोबाईल क्रमांक लिहितो। मग ज्या शेतकऱ्याला तो बैल खरेदी करायचा आहे तो शेतकरी मोबाईलवरून संपर्क साधून बैलाचा व्यवहार करतो। विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे बैल खरेदी विक्रीचे अनेक व्यवहार झालेत। तर राज्यामधल्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। अनुदान प्राप्तीसाठी हजारो प्राध्यापक 1 जून पासून आपल्या घरातच अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। गेल्या 12 ते 15 वर्षांपासून हे जवळपास 23,000 कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक विना वेतन ज्ञानदानाचं काम करतायत। वेतन मिळवण्यासाठी त्यांनी आजपर्यंत 300 पेक्षा अधिक आंदोलनं केली आहेत। अखेर सप्टेंबर 2019 मध्ये सरकारनं त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्यातील 146 उच्च माध्यमिक शाळा आणि 1638 महाविद्यालय अनुदानास पात्र ठरवून 1 एप्रिल 2019 पासून त्यांना 20% अनुदान देण्याची ही घोषणा केली। त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 107 कोटींचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला। मात्र अद्याप अनुदान देण्याचा शासन निर्णय न काढला गेल्यानं या प्राध्यापकांना 1 रुपया सुद्धा मिळू शकलेला नाहीये आणि सध्या तर लॉकडाऊनमुळे आता या प्राध्यापकांना त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवणं सुद्धा कठीण झालंय। त्यामुळे अनुदान प्राप्तीसाठी या प्राध्यापकांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय।